सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला जमिनीचा भाग किंवा पाण्यात बुडालेल्या टेकड्या, पर्वतांची शिखरे म्हणजे बेट, अशी व्याख्या आपण भूगोलाच्या पुस्तकात बघतो. तेच प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आम्ही एका बेटावर पोहोचलो. पोरांना फसून कसतरी घराबाहेर पडलो आणि घोटी गावात आलो. कुठेही जायचं झालं तरी सुरुवात इथूनच करावी लागते. बाजारचा दिवस नव्हता तरी भरपूर गर्दी होती. वातावरणाचा अंदाज बघून पोचायला संध्याकाळ होईल हे नक्की होतं. बाजूच्याच एका पंपावरून पेट्रोल टाकलं आणि अजून एका मित्राला सोबत घेण्यासाठी त्याच्या गावाकडे निघालो. चोवीस तास एका बेटावर थांबायचं म्हणजे फिशिंग करण्याशिवाय पर्याय नव्हता. खूप सारं साहित्य आणि 3 जण, असा हा आमचा प्रवास सुरू झाला. आज हम जाने वाले अंजन टापू पर समुद्र सपाटीवर समुद्र सपाटीवर जायचं. इतकं साहित्य कॅरी केलंय ना, ट्रायपॉड, बॅग. किनाऱ्यालगतच्या गावात पार्किंग करून किनाऱ्यापर्यंत चालत जायचं असा प्लॅन झाला. तिथे पोहोचलो तर गुगल मॅपपेक्षा वेगळं चित्र बघायला मिळालं. आता परत नकाशा दिशा ठरवण्यासाठी वेळ जाणार होता. वाऱ्याचा योग बघितला तर प्रवास सुरक्षित होईल याची देखील शक्यता कमी झाली. वाऱ्याचा योग कमी झालेला पाहून सर्वजण पाण्यात उतरले. आता आपण पोहोचू थोड्याच वेळात. एक जण पाठी मागत आहे अजून आपला. मित्रांनो, आपण तो जो बेट सिलेक्ट केला होता ना, तो कॅन्सल केलाय काही कारणांमुळे. कारण वाऱ्याचा प्रवाह जास्त वाढत झालेला, लाटा पण भरपूर येतोय. उत्तर दक्षिण लांबी 160 मीटर व पूर्व पश्चिम 100 मीटर आकारमान असलेल्या या छोट्याशा बेटावर सहसा कोणी येत नाही. मासेमारीसाठी लोक येतील तेवढेच. दुसऱ्या दिवसापर्यंत तिथं थांबायचं म्हणजे निवाऱ्याची गरज होती. बेटाच्या अगदी किनाऱ्यावर सुरक्षित जागा बघून आम्ही टेंट लावला. आता पुढील आव्हान होतं शेकोटीसाठी आणि स्वयंपाकासाठी वाळलेलं लाकड जमा करणे. आम्ही लाकडं गोळा करेपर्यंत आकाशने माशांसाठी जाळं टाकून ठेवलं.
ढग दाटून आले होते. शक्यतो पाऊस येईल असं वातावरण तयार झालं. इथून परत जाणं तर शक्यच नाही. वाऱ्याच्या वेगामुळे लाटांचा आवाज अजूनच वाढत होता. हळूहळू वातावरण पूर्ववत झालं. पक्ष्यांचे आवाज आणि किनाऱ्यावर अलगद देणारी लहरी कानावर घेत सर्वजण त्या चिमुकल्या बेटावर निर्धास्तपणे झोपले. सकाळी लवकर उठून कॅमेरा सेटअप केला आणि सूर्योदय होण्याची वाट पाहू लागलो. थंडगार वाऱ्यात झोपून सर्वांना काढून भुका लागल्या होत्या. रात्री टाकलेल्या जायला मासे अडकलेत की नाही यावर सकाळचे जेवण अवलंबून आहे. आकाश बराच वेळ पाण्यातून बाहेर येईना. त्यावरून अंदाज लागले की माशांचं फिटकाम झाले. जास्त वेळ न घालवता कढई तापून एक मासा चुलीवर टाकला.